शिकवायचा ट्राय करेल, पण तरी ज्याचा एकदा अभ्यास झालेला आहे त्याला जास्त फायदा होईल या बॅचचा. ठीक आहे, थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम होता म्हणून काही नाही झालं, फक्त मी ह्या 2 सिलेबस सांगितले आणि याच्यामध्ये अंडरलाईन केलेले जे टॉपिक्स आहे ते जास्त महत्त्वाचे हे सांगितलं. प्लस तलाठी स्पेशल जी ही बॅच आहे, जर तुम्ही ऑक्टोबरसाठी टार्गेट करत असाल त्यांच्यासाठीच ही रॅपिड रिव्हिजन बॅच आहे. जर तुम्ही याच्या आधी कधीच अभ्यास नसेल केलेला किंवा तुम्ही वरवर असाच यूट्यूबवरनं बघून वगैरे अभ्यास केला असेल तर दिस बॅच इज नॉट फॉर यू. तुम्ही फाउंडेशन बॅच लावू शकता. आता विज्ञान चालू करायच्या आधी पेशी इथून आपण चालू करणार आहे. आता पेशी काय असतं, डायरेक्ट मी पेशी हे जे लिहिलेलं आहे हे आधी तुम्हाला समजावून सांगणार नाही, कारण की डायरेक्ट सांगितलं की विद्यार्थ्यांना म्हणूनच जड जातं. कधी पण विज्ञान हा विषय आहे खूप सोपा, पण शिकवण्याची टेक्निक बरोबर नसली तर अवघड जातं. आता तुम्ही सगळे ते पेशी शिकतोय ते विसरून जा. मला सांगा की समजा घर बांधायचं असेल आपल्याला, घरामध्ये खूप साऱ्या 2, 4, 5 खोल्या असतात, पण घर बनतं. आता घरामध्ये खोल्या असतात, सगळ्यात मोठी गोष्ट. त्या खोल्यांमध्ये काय असतं, अजून सामान असतं ते जाऊ द्या, फक्त बिल्डिंगबद्दल बोला. भिंती असतात, मग भिंती कशापासून बनलेल्या असतात, विटांपासून. एक्झॅक्टली, तुम्ही काय सांगितलं, तुम्ही दुसरं सांगितलं, काय सांगितलं, पाया. पाया कशापासून बनलेला असतो, विटा, सिमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी. म्हणजे जे एवढं मोठं आपल्याला घर दिसत आहे ते ॲक्च्युली कशापासून बनले, खूप साऱ्या विटांपासून. नुसत्या तशाच विटा आहेत त्याचं काहीच काम नाही, जोपर्यंत त्या एकत्र येऊन हॉलसाठी जसं स्ट्रक्चर आहे तसं काम नाही करत आहे, किचनसाठी जसं आहे तसं करत नाही, तर त्या विटांचं नुसतं राहून काही काम नाही. इन द सेम वे आपलं जे एवढं मोठं तुम्हाला शरीर दिसत आहे याच्यामध्ये लाखो तर नाही, मिलियन ट्रिलियन ऑफ सेल्स आहेत आणि खूप सारे सेल एकत्र येतात. हे आपण 6वी 7वी 8वी सगळ्या स्टेट बोर्डमध्ये पण शिकलेलो आहोत. पण जर मानवी शरीरातला सगळ्यात छोटा जो काही कण असेल, छोटा असून विदाऊट पेशी आपलं शरीर बनू शकत नाही. तुम्ही म्हणाल की आपल्या शरीरामध्ये हार्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हार्ट जर बंद झालं तर आपण मरतो, किंवा ब्रेन सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण हे ब्रेन पण बनण्यासाठी, हा हार्ट पण बनण्यासाठी आधी सेल महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर खूप सारे सेल्स एकत्र येतात. पहिली गोष्ट तर एक सेल असतो किंवा पेशी, आणि अशा खूप साऱ्या पेशी एकत्र येतात. आता त्या एकत्र अशा कशाही नाही येऊन जात. जर मला ब्रेनबद्दल बोलायचं आहे तर सेम फंक्शन करणाऱ्या ब्रेनच्या पेशी, ज्याच्यामध्ये चेतातंतू असतात, ब्रेनच्या पेशी कधीच हार्टचं काम नाही करू शकणार, हार्टच्या पेशी कधीच पोटाचं काम नाही करू शकणार. आता मला सांगा, जेवण केलं आपण तर ते पचतं पोटात की हार्टमध्ये, पोटात पचतं. म्हणजे पोटाचं कार्य जे ते वेगळं आहे आणि हार्टचं, हृदयाचं कार्य वेगळं आहे. पण आपण श्वास घेतो, श्वास घेतल्यानंतर आपल्याला जे ऑक्सिजन मिळतं त्याचं पोटाशी काही संबंध आहे का, त्याचा हृदयाशी संबंध आहे. म्हणजे जे कार्य आपल्याला करायचं आहे त्याच्या पेशी पण त्या कार्यानुकूल असतात. ठीक आहे, आधी एक पेशीच्या ज्यांचं काम जे आहे अशा सेम पेशी एकत्र येतात. म्हणजे हृदयाच्या पेशी वेगळ्या, पोटाच्या पेशी वेगळ्या, आतड्यांच्या वेगळ्या, नर्वस सिस्टीम म्हणजे चेतातंतूच्या पेशी वेगळ्या, अशा एकत्र येऊन त्यांची उती बनते. उती म्हणजे काय माहिती आहे का, टिशू. कधी तुम्हाला जर हातपाय फ्रॅक्चर झाला असेल, फ्रॅक्चर तर खूप लांबची गोष्ट आहे, पण थोडंसं काही झालं असेल, लिगामेंट इंजुरी वगैरे म्हणतात डॉक्टर, किंवा टिश्यू टेअर झालेला आहे असं पण म्हणतात, मसल टेअर झालेली आहे म्हणतात. सेलपेक्षा जर थोडं मोठं काही असेल, खूप सारे सेल एकत्र येऊन त्यांचा टिश्यू बनतो. ठीक आहे, आणि मग टिश्यूपासून एक ऑर्गन तयार होतो. कळालं, ऑर्गन म्हणजे काय, मग हृदय म्हणू शकता तुम्ही, किंवा ब्रेन म्हणू शकता, लंग्स म्हणू शकता, पोट म्हणू शकता, किडनी, सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मग आता जर असा प्रश्न आला की प्रत्येक पेशीचं कार्य वेगवेगळं असतं, हे जे विधान मी दिलेलं आहे ते बरोबर आहे का, प्रत्येक ऑर्गनसाठी पेशी वेगवेगळ्या असतात. असं कधीच नाही होऊ शकत की सगळ्या पेशी एकत्र आल्या म्हणजे BJP, काँग्रेस, आप सगळे एकत्र नाही येऊ शकणार. आपचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे, BJPचं वेगळं म्हणणं आहे, काँग्रेसचं वेगळं म्हणणं आहे. इन द सेम वे सगळे जे आपले ऑर्गन आहे त्याच्या उती आणि त्याच्या पेशी वेगवेगळ्या असतील. ठीक आहे, जसं हे पूर्ण जग आहे ते कोणत्या तरी एका छोट्या कणापासून बनलेलं आहे, तसंच आपलं शरीर पेशीपासून बनलेलं आहे आणि ह्या पेशींचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, कळालं का इथपर्यंत पेशी काय आहे? नसेल कळालं तर विचारा, मी रागवत नाही, काही नाही.
ठीक आहे, दिसतंय ना नीट? ओके. आता ही अशी पेशी आहे, ही आपल्याला तुम्ही कोणाचे स्वतःच आहे हात जरी कट केला, बोट जरी कट केलं, त्याचे किती एकदम छोटे छोटे जरी तुकडे केले तरी ह्या पेशी आपल्याला दिसत नाही. ते बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज आहे. मायक्रोस्कोपची डिस्कवरी आपण शिकलोय, कोणी केलेली होती, तरी आजही बघणार आहे आपण. पण ही अशी पेशी असते. आता या पेशीमध्ये तुम्हाला हे असं पाण्यासारखं ब्लू कलरचं दिसत असेल, ते काय असतं मी सांगणार आहे. हे वेगवेगळे जे घटक दिसत आहे, हे असं काहीतरी गुलाबी कलरचं आहे, हे ऑरेंज कलरचं आहे, हे काय आहे हे सगळं आज आपल्याला इन डिटेल अभ्यास करायचा आहे. बिलकुल कंटाळा येऊ द्यायचा नाही. फक्त 90 दिवस आहे, त्यामुळे पूर्ण पेशी धडा आज संपवायचा आहे. नाहीतर तसे 2-3 तास लागतात, 2-3 लेक्चर लागतात जर फाउंडेशनसाठी मला शिकवायचं असलं तर. आता बोर्डवर बघा काय लिहिलंय. पेशी हा सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. आत्तापर्यंत मी जेवढं सांगितलं त्याच्यावरनं हा शब्द आणि हा शब्द लक्षात आला का? रचनात्मक काय आणि कार्यात्मक काय? रचनात्मक म्हणजे काय? आपलं जे शरीर आहे त्याची रचना पेशीमुळे झालेली आहे. आणि कार्यात्मक म्हणजे काय? आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला, प्रत्येक ऑर्गनला जे काही काम करायचं आहे, जे कार्य करायचं आहे, त्याच्यासाठी हेल्प पेशी करतं. ब्रेनसाठी वेगळी, हृदयासाठी वेगळी, अशी कार्यात्मक जे काही फंक्शन आहे ते पेशी परफॉर्म करतात. ओके. त्यानंतर द सेल इज द स्ट्रक्चर, हेच लिहिलेलं आहे जर तुम्हाला मराठीमध्ये नाही कळलं तर. आता रचनात्मक आणि कार्यात्मक कळालं? ठीक आहे. पेशी या अभ्यासाला मराठीमध्ये कोशिक विज्ञान, कोशिका नाही कोशिक विज्ञान असं म्हणतात, किंवा सायटोलॉजी. ग्रुप बी आणि सी मध्ये अशा प्रकारचे की या स्टडीला सॉईलच्या, मृदाच्या अभ्यासाला काय म्हणतात, किंवा बॅक्टेरियाच्या अभ्यासाला काय म्हणतात, व्हायरसच्या अभ्यासाला काय म्हणतात, असं क्वेश्चन्स येतात. म्हणून जो व्यक्ती फक्त पेशीचा अभ्यास करतो, म्हणजे मायक्रोस्कोपमधनं पेशी बघतो, वनस्पतीची कशी आहे, हत्तीची कशी आहे, माणसाची कशी आहे, वेगवेगळ्या पेशी बघतो, आणि त्याच्यामधले हे जे सगळे अवयव आहे, हे पेशीचे अवयव आहे ॲक्च्युली, तर हे सगळे अवयवांचा अभ्यास करतो, त्या अभ्यासाला आपण कोशिक विज्ञान असं म्हणतो. जसं तुम्ही ऐकलं असेल ना, कोणीतरी मायक्रोबायोलॉजी शिकत आहे, कोणीतरी बायोटेक्नॉलॉजी शिकत आहे, तसंच जे फक्त पेशीचा किंवा सेलचा अभ्यास करतात त्यांना आपण, त्या अभ्यासाला आपण सायटोलॉजी असं म्हणतो. ठीक आहे. लिहायचं काहीच नाही आहे. आफ्टर लेक्चर मी तुम्हाला नोट्स देणार आहे. PPT पण एकदम इन डिटेल काढलेली आहे. जर तुम्हाला फोटो काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता, ऑनलाईन पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता ही पेशी आपल्याला, तुम्हाला, मला कशी कळाली? सगळ्यात आधी मी तुम्हाला म्हटलं पेशी आपण असंच बघू शकत नाही, आपल्याला ते मायक्रोस्कोप लागतं. त्या मायक्रोस्कोपची सगळ्यात आधी डिस्कवरी झाली. हे जे आहेत झकेरियस जेन्स यांनी मायक्रोस्कोपची सगळ्यात आधी डिस्कवरी केली. कधी केली? 1590, खूप वर्ष आधी. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सूक्ष्मदर्शक. आठवतं का? आपण शिकलो होतो 7वीत, लिहिलं पण होतं, नाही आठवत? हां, ठीक आहे. मग त्यानंतर हा व्यक्ती खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स पण बघायला मिळतात. हे लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला टेलिग्रामवरती पेशीवरती 2011 पासून 26 पर्यंत जे क्वेश्चन्स आले होते ते सगळे तुम्हाला मी देणार आहे. ठीक आहे. लेक्चर झाल्यानंतर बघायचं क्वेश्चन्स सोडवता येत आहेत का. रॉबर्ट हुक यांनी सगळ्यात आधी पेशीची डिस्कवरी केली. जर कधी पण विचारलं तुम्हाला पेशीचा शोध कोणी लावला, तर रॉबर्ट हुक हे उत्तर आहे. फक्त रॉबर्ट हुक पण आहे आणि ल्युवेनॉक पण आहे. दोघांमध्ये फरक काय ते मी सांगते. बुचाचं झाड बघितलंय का कधी? म्हणजे बुचाचं एक झाड होतं, त्याचं जे खोड होतं ते मेलेलं झाड होतं, तर त्या खोडाला या रॉबर्ट हुकनी असंच कट केलं आणि कट करून त्याचा बारीक पार्ट स्लाईडवरती टाकला आणि तो मायक्रोस्कोपमध्ये बघितला. तर सगळ्यात आधी यांनी सेल बघितला, पण मेलेल्या गोष्टीचा, मृत गोष्टीचा, मृत वनस्पतीचा सेल बघितला. ठीक आहे. मग काय झालं, त्यांना त्या जो त्यांनी खोड घेतलं तर त्याच्यामध्ये असे छोटे छोटे कप्पे दिसले असे. ठीक आहे. हे असे कप्पे दिसले आणि कप्प्याला, जसं समजा तुम्ही कपाटामध्ये कप्पे असतात, त्याच्यामध्ये कपडे आपण ठेवतो, कपाट उघडल्यावर कप्पा कप्पा दिसतो ना, तसंच याला हे कप्पे दिसले. इंग्लिशमध्ये एका कप्प्याला सेल असं म्हणतो आपण, कपाटामध्ये सेल म्हणतो एका कप्प्याला, म्हणून त्यांनी त्याचं नाव सेल असं ठेवलं. सेल म्हणजे काय? कप्पा. ठीक आहे. तर त्यांना मेलेल्या, हे बघा इथे लिहिलं, डिस्कवर्ड डेड सेल्स इन कॉर्क. त्यानंतर ल्युवेनॉक यांनी जिवंत पेशींचं, मग जर तुम्हाला असा क्वेश्चन आला पेशीचा शोध कोणी लावला, तर रॉबर्ट हुक आहे.
पण जर असं आलं की जिवंत पेशीचा शोध कोणी लावला, तर यांनी लावला. ठीक आहे. फर्स्ट टू ऑब्झर्व लिव्हिंग सेल्स, जिवंत पेशीचा. त्यानंतर येतात रॉबर्ट ब्राउन. यांनी सांगितलं की पेशीतील केंद्रक म्हणजे पेशीमध्ये हे केंद्रक असतं असं त्यांनी सांगितलं. हे जे आहे ते पेशीचं केंद्रक आहे. आपण सगळं शिकणार आहे पेशींचे अवयव, पण इथे शब्द आलाय म्हणून सांगून देते. पेशीचं केंद्रक म्हणजे काय, समजा तुमचं DNA टेस्ट केली किंवा तुमची DNA टेस्ट केली तर बरोबर तुमच्या आईवडिलांसोबत ती मिळते, किंवा तुमच्या बहीण भावांची जरी केली तर बरोबर कळतं की हा ह्या फॅमिलीतलाच आहे. असं कधी होणार नाही की आरतीची आणि माझी DNA टेस्ट केली तर आम्ही सेम येऊ. तर आपलं जे वंशावळ आहे, आपली जी जेनेटिक हिस्ट्री आहे ती साठवून आपल्या पेशीमध्ये राहते. पेशीमध्ये कुठे राहते, तर केंद्रकामध्ये राहते. ठीक आहे. न्यूक्लियस याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आजकाल केंद्रक असा शब्द MPSC टाकत नाही आहे, म्हणून थोडे थोडे जे मी इंग्लिश सांगते ते शब्द लक्षात ठेवा. न्यूक्लियसमध्ये आपले जीन्स किंवा जेनेटिक किंवा DNAची हिस्ट्री असते. ठीक आहे. तर यांनी काय केलं, यांनी सांगितलं की पेशीमध्ये केंद्रक असतं. कोणी सांगितलं, रॉबर्ट ब्राउन. हे चारही लोक वारंवार, आज मी तुमच्यासोबत PYQ शेअर करणारे, यांच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसतील. डायरेक्ट विचारलेलं असतं की पेशीचा शोध कोणी लावला किंवा DNAचा शोध कोणी लावला, असे क्वेश्चन येतात. ठीक आहे. आता पुढे, पेशीसाठी आधी आपल्याला मायक्रोस्कोप लागत होता, मायक्रोस्कोपचा शोध झाला. त्यानंतर सेलचा शोध झाला. सेलमध्ये पण कळालं की काही डेड सेल असतात किंवा सेलमध्ये काय असतं, एक एक गोष्टी आपल्याला कळायला लागल्या. पण ही जी सेल थेरी आहे की सेलपासूनच आपलं शरीर बनलेलं आहे, सेल वेगवेगळ्या ऑर्गन्ससाठी वेगवेगळे असतात, याचा शोध आता इथून पुढे 1800 आणि 1900 या काळामध्ये सेलबद्दल अजून, पेशीबद्दल अजून अभ्यास पुढे आला. याच्यामधले सगळ्यात पहिले आहे शेल्डन. शेल्डन यांनी सांगितलं, आपण 7वीत शिकलोय बरं का, की वनस्पती या पेशीपासून, वनस्पतीच्या ज्या उती असतात म्हणजे वनस्पतीमध्ये जे टिश्यू असतात ते पेशीपासून बनलेले असतात. ठीक आहे. आणि थिओडोर श्वान यांनी सांगितलं की फक्त वनस्पतीच नाही, प्राण्यामधल्या पण ज्या उती आहे, प्राण्यांमधल्या म्हणजे आपल्या मानवातल्या किंवा प्रत्येक प्राण्यातल्या ज्या टिश्यू आहे ते टिश्यू पण सेलनी बनलेले आहेत. ठीक आहे. आणि या दोघांनीही सांगितलं की एखाद्या जिवंत म्हणजे एखाद्या प्राण्याला किंवा एखाद्या वनस्पतीला जिवंत राहण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये चेतातंतू मेटाबॉलिझम होण्यासाठी सेल, पेशी ही महत्त्वाची आहे. विदाऊट पेशी कोणीच जगू शकत नाही. आणि त्यानंतर हे येतात रॉल्फ वॉर्शॉ यांनी ही एक संकल्पना दिली. ही इंग्लिश भाषा नाही आहे, ओमनियस सेल्युला ए सेल्युला. यांनी हे का बरं सांगितलं, यांनी सांगितलं याचा अर्थ असा आहे की एक सेल जो आहे, नवीन सेल जो तयार होतो तो अचानक असा कुठून तरी येऊन तयार नाही होत. आधी आपल्या शरीरामध्ये काही सेल्स पाहिजे आणि ऑलरेडी असलेल्या सेलपासूनच नवीन पेशी बनतात, ऑलरेडी असलेल्या पेशीपासूनच नवीन पेशी बनतात. असं नाही होत की अचानक एखाद्या नवीन पेशीचा, जसं बाळच म्हणा, बाळ आपोआप नाही होत, म्हणजे आपोआप त्याचं प्रजनन नाही चालू होत. काय होतं, एखादा म्हणजे जे शुक्राणू असतात आणि आईमध्ये जे अंडे असतात त्या दोघांमध्ये पण पेशी असतात. आणि या पेशी जेव्हा एकत्र येतात, ऑलरेडी पेशी आहे त्याच्यापासून बाळ म्हणजे नवीन पेशी याची उत्क्रांती होते. तर कधी पण नवीन पेशी अशी कुठेतरी या बेंचवरती किंवा आपल्या शरीरात आपोआप नवीन पेशी बनली असं नाही. इथे एक माझी पेशी आहे त्याच्यापासूनच दुसरी पेशी तयार झाली. पण नेहमी समजा हार्ट असेल तर हार्टचं कार्य करायला जे काही लागत आहे त्या पेशी तशाच राहतील, हार्टपासूनच हार्टची होईल, असं नाही होणार की ब्रेनपासून हार्टची पेशी तयार होईल. कळालं. ह्यांच्यावरती पण तुम्हाला आज क्वेश्चन्स दिसतील. यांनी काय सांगितलं शेल्डननी, की सगळ्या वनस्पती पेशीपासून बनलेल्या आहे. श्वानने सांगितलं, श्वान म्हणजे कुत्रा असं लक्षात घ्या. ठीक आहे. तर श्वान हा एक प्राणी आहे, तर प्राण्यांनी प्राण्याबद्दलच सांगितलं की बाबा सगळ्या प्राणी पण पेशीपासून बनलेल्या आहे. हा थोडं वेगळं सांगतो, नवीन गोष्ट आहे याची, की पेशी बनण्यासाठी ऑलरेडी आपल्या शरीरात पेशी पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, कॅन्सरचा पेशंट का बरं लवकर लवकर मरतो? कारण की त्याचा जो कॅन्सर आहे, जो हा रोग आहे, तो सेलवरतीच अटॅक करतो, पेशीवरतीच अटॅक करतो. आणि त्याची नवीन पेशी बनायच्या आधीच जी जुनी पेशी असते ती मरून जाते. हळूहळू सेल मरतात, हळूहळू पेशी मरतात, म्हणून तो माणूस मरतो. यांनी हाच शोध लावलेला आहे की पेशी बनण्यासाठी ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये पेशी पाहिजे. कळालं. हे थोडंसं हे थोडा बोर्ड पार्ट असतो, विद्यार्थ्यांना कोणत्या शास्त्रज्ञांनी काय केलं आहे ते पाठ नसतं ठेवायचं, पण
ऐका, आज लेक्चर नंतर मी क्वेश्चन्स देणार आहे, खूप क्वेश्चन्स येतात याच्यावर. एवढे 5 किती आहे, 3 आणि 4 7च लोक पाठ करायचे, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करायचं. आता थोडासा इंटरेस्टिंग पार्ट चालू होतो. पेशी बघितलं, पेशीमध्ये काही डाऊट आहे का, ऑनलाईन ऑफलाईन? कळेल ना आता. म्हणजे सगळ्यात छोटं काही मानवी शरीरामध्ये असेल ज्याच्यापासून शरीर बनलेलं आहे ते पेशी आहे. पेशी प्रत्येकात असतात. झुरळ असू द्या, बॅक्टेरिया असू द्या, व्हायरस असू द्या, वनस्पती असू द्या, हत्ती, तुम्ही, मी, सगळ्यांमध्ये असतात पेशी. पेशीशिवाय आपण तयार होत नाही. भूतामध्ये पण पेशी असतात असं समजा. आता पेशीचं आकारमान कसं असतं, मी काय म्हटलं, हात कट जरी केला तरी त्या दिसत नाही, मायक्रोस्कोपमधनंच दिसतात. तर त्यांचा आकार हे एम नाही आहे, हे असं म्यू आहे. म्यू कळतं ना, असं असतं ते म्यू. हां, याचा आकारमान म्यू म्हणजे मायक्रोमीटर. 1 म्यू एम टू 18 सेंटीमीटर. 18 सेंटीमीटर म्हणजे आपली जी पट्टी असते जी तुम्ही वापरता ती 15 सेंटीमीटरची असते. त्याला पण अजून 3 सेंटीमीटर लावले तर एवढी मोठी पण एखादी पेशी असू शकते. मग जे मी सांगितलं होतं की पेशी कट केल्या तरी दिसत नाही, तर ॲक्च्युली पेशी एवढ्याच असतात. पण काही पेशी ज्या असतात ज्याच्यावर MPSCनी पण क्वेश्चन विचारलेले आहेत, आज दिसतील तुम्हाला, त्या एक्सेप्शन आहे. ठीक आहे, एक सेकंड. हां, आता हा जो बॅक्टेरिया आहे मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम, याची म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं की सगळ्यात छोटा सेल, सगळ्यात छोटी पेशी कोणामध्ये आहे, तर याच्यामध्ये. हे नावच पाठ करून ठेवा. मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम या जीवाणूमध्ये सगळ्यात छोटा सेल असतो, म्हणजे आपल्यापेक्षा पण छोटा, सगळ्यात छोटा सेल याच्याकडे असतो. त्यानंतर जगात सर्वात मोठी पेशी कोणाकडे आहे? जगामध्ये सगळ्यात छोटी याच्याकडे आहे, आणि सगळ्यात मोठी पेशी ही शहामृगाच्या अंड्यामध्ये असते. म्हणजे तो जो एक अंडा असतो त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचा योक असतो, तर तो सगळ्यात जास्त मोठा सेल असणारा शहामृगाचा अंडा आहे. याच्यावर क्वेश्चन येतात. आता हे जगातील नाही आहे, हे आहे मानवी. मानवामध्ये सर्वात लांब, लांब म्हणते मी, मोठी नाही म्हणते, लांब म्हणजे काय, अशी लांब असणार ती. सगळ्यात लांब जी असते ती चेतापेशी असते, जी आपल्या डोक्यामध्ये असते. केवढी असते ती? 1 मीटर. 1 मीटर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. 1 मीटर एवढी असते. हे याच्या पाठ करा. हे मी पुढची स्लाईड अशी आणली की याच्यावरती क्वेश्चन विचारणार आहे, ऑनलाईन पण विचारणार आहे. आता मानवी शरीरातील सगळ्यात मोठी आणि लांबमध्ये फरक आहे. मोठी कुठे आहे? ब्रेनमध्ये आहे, चेता, नर्वस सिस्टीमवाली, लांबवाली. आणि मोठी कुठे आहे? अंडाशयमध्ये आहे. म्हणजे ही महिलांमध्ये दिसेल तुम्हाला, जेंट्समध्ये दिसणार नाही. आणि मानवी शरीरातील सगळ्यात लहान पेशी ही पुरुषांच्या शुक्राणूमध्ये म्हणजे स्पर्म सेलमध्ये असते. ठीक आहे. आता जगातली सगळ्यात मोठी कुठे आहे? शहामृगाच्या अंड्यामध्ये. मानवातली सगळ्यात लांब कुठे आहे? मानवाची सगळ्यात मोठी एगमध्ये. एगमध्ये ती लांब आहे, ती चेतामध्ये आहे, आणि मोठी जी आहे ती एगमध्ये, आणि सगळ्यात छोटी स्पर्ममध्ये. ठीक आहे. कार्यानुसार याचा आकार हे खूप महत्त्वाचं आहे. तांबड्या रक्तपेशी, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे, मला वाटतं 17 आहे वाटतं. MPSCनी ग्रुप बी आणि सी मध्येच विचारलेलं आहे की RBC जे आपल्या अंगामध्ये रेड ब्लड सेल असतात ना, एक तर आपण त्याला लाल रक्तपेशी किंवा तांबड्या रक्तपेशी असं म्हणतो. तर ह्या कधी तुम्ही जर हार्ट अटॅकचा जरी कुठे व्हिडिओ बघितला असेल, हार्ट अटॅक कशाने होतो, ब्लॉकेज होतं हार्टमध्ये वगैरे, ते बघितलं असेल ना, तर तिथे तुम्ही बघितलं असेल असं गोल आकाराची ही दिसते. गोल कधी बघितली आहे का? RBC अशी गोल गोल दाखवतात, तर ती गोल असते. का असते ती गोल? कारण की आपला जो आतमध्ये हार्टमध्ये जे आपले वॉल्स असतात त्याच्यामधनं ह्या वाहतात, आणि ह्या जर नीट नाही वाहिल्या तरच आपल्याला हार्ट फेल्युअर होतो किंवा हार्ट अटॅक येतो. तर ह्या इथून नीट वाहण्यासाठी यांना असं गोल बनवलेलं असतं. ठीक आहे. तर RBC ज्या आहेत त्या द्विअंतर्वक म्हणजे 2 बायनॉकेव असतात, म्हणजे गोल असतात त्या, प्लस अशा ओव्हल शेपच्या असतात. याच्यावरती क्वेश्चन आला होता की RBCचा आकार कोणता असतो. ठीक आहे. RBCचा आला आहे, तर यावर्षी किंवा इथून पुढे कधी पण WBCचा येऊ शकतो. WBC या सूक्ष्मजीवांना गिळण्यासाठी त्यांचा आकार बदलतात. मी तुम्हाला 6वी 7वी मध्ये शिकवलं होतं एक पेशीय प्राणी. आठवतात का एक पेशीय प्राणी कोण आहेत? अमिबा, युग्लेनिया, ते सगळे होते. तर
त्यांना मी सांगितलं त्यांची पेशी एकच आहे. आपल्याकडे कसं आहे, ब्रेनच्या पेशी वेगळ्या, हार्टच्या वेगळ्या, पोटाच्या वेगळ्या. तर मी जेवण करेल तर माझ्याकडे एक डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचनक्रिया पूर्ण बनलेली आहे किंवा उत्सर्जन क्रिया पूर्ण ते एक एक सिस्टीम आहे. पण तसं अमिबामध्ये, पॅरामेशियममध्ये नाही आहे. त्यांचा तो एकच सेल काय करतो, जेवण करायचंही काम करतो, उत्सर्जन करायचंही काम करतो, सगळ्या गोष्टी एकच सेल करतो. म्हणून हे जे एक पेशीय जीवजंतू आहे त्यांच्यामध्ये ज्या WBC असतात यांना कोणता आकार नसतो. जर खाली भाताचा कण पडलेला आहे तर त्या अशा कशाही आकाराच्या होऊन जातात ते जेवण करण्यासाठी, त्याला ॲब्झॉर्ब करून घेण्यासाठी. जर का काहीतरी असं लांब पडलं असेल तर ते WBC पण अशा लांब होऊन जातात. कळालं? WBC ह्या सूक्ष्मजीवांना गिळण्यासाठी त्यांचा आकार बदलतात. कळालं? ओके. काही डाऊट आहे का? पक्क? ऑनलाईन चॅट खाली कर देवेश थोडी. लाईव्ह बॅक येतोय. आता नीट दिसतंय का गोदावरी? ठीक आहे. आता पेशी, जसं आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये 2 हात आहे, 2 पाय आहे, डोकं आहे, डोळे आहे, नाक आहे, सगळे. तसं पेशीला पण वेगवेगळ्या गोष्टी असतात. पेशी 4 प्रमुख गोष्टींनी बनलेल्या असतात. त्याच्यामधली सगळ्यात पहिली गोष्ट आहे पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे प्रद्रव्य पटल आणि पेशी द्रव्य, त्यानंतर पेशी अंगके. जसं आपल्याला शरीरामध्ये अंग आहेत ना तसे या पेशीला पण आहेत. या 4ही गोष्टी आपल्याला नीट बघायच्या आहेत. तयार आहे ना? हां, ठीक आहे. आता सगळ्यात आधी पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल. हे बघा, ह्या अशा पेशी असतात. ही प्लांटची आहे आणि ही ॲनिमलची, वनस्पतीची आहे ही आणि ही प्राण्याची आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जी पेशी भित्तिका आहे ती फक्त आपल्याला प्लांट सेलमध्ये बघायला मिळते, ॲनिमल सेलमध्ये बघायला मिळत नाही. खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती क्वेश्चन डायरेक्ट येऊ शकतो. प्लांट सेलमध्ये सेल वॉल असते म्हणजे पेशी भित्तिका असते, पण ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला पेशी भित्तिका बघायला मिळणार नाही. ठीक आहे. आणि पेशी भित्तिका कोणती असते? ही सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे ना हे, ज्याच्यामुळे या पेशीला आकार मिळतो त्याला आपण पेशी भित्तिका असं म्हणतो. हे जे बाहेरचं ग्रीन कलरचं दिसतंय ना तुम्हाला, हीच पेशी भित्तिका आहे, डार्क ग्रीन कलरचं. कोणात असते? वनस्पती, बुरशी आणि जीवाणू यांच्यामध्ये असते. मग कोणात नसते? प्राण्यांमध्ये नसते. ठीक आहे. काय करते पेशी भित्तिका? पेशीभोवती असणारं एक बाह्य कडक आणि संरक्षण कवच आहे. संरक्षण का बरं? कारण की या पेशीला जे हे मी लिहिलंय आकार, हा आकार या पेशी भित्तिकेमुळेच मिळतो. कोणात नसते? प्राण्यांच्या पेशींमध्ये पेशी भित्तिका नसते. आता या पेशी भित्तिकेचं मुख्य कंपोजिशन काय आहे, घटक काय आहे, कशापासून बनलेला आहे याच्यावरती क्वेश्चन येतो. सेल्युलोज, पण ते पण सेल्युलोज कशामध्ये? वनस्पती. आपण काय म्हणलं? वनस्पती, बुरशी आणि जीवाणू या तिघांमध्ये असतात. तर वनस्पतीची ही जी पेशी भित्तिका आहे ती 3 प्रमुख घटकांनी बनलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सेल्युलोज, त्यानंतर हेमिसेल्युलोज आणि पॅक्टिन. याच्यावरती क्वेश्चन येतात. कधी कधी तिन्ही नाही विचारत, कधी कधी म्हणतात की वनस्पतीची पेशी भित्तिका ही पॅक्टिननी बनलेली आहे. तर विधान बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यावरती खूपदा क्वेश्चन आलेला आहे राज्यसेवेत पण आणि MPSC मध्ये पण. बुरशीची जी पेशी भित्तिका असते ती कायटिन, याला चिटिन नाही म्हणायचं, कायटिननी बनलेली असते. आणि जीवाणूची जी असते ती पेप्टिडोग्लायकॉन या घटकापासून बनली असते. काय असतात हे घटक? काही नाही आहे. सेल्युलोज म्हणजे साखर, अशा वेगवेगळ्या. कायटिन म्हणजे काय? अगेन बुरशीच असते ती, कायटिनची जी बुरशी असते त्यांनीच बनलेली असते. आता जर मी तुम्हाला विचारलं बुरशीची पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते, ऑनलाईन उत्तर द्या. कायटिनपासून. आणि पेप्टिडोग्लायकॉन ही म्हणजे कोणाच्या पेशी भित्तिका पेप्टिडोग्लायकॉननी बनलेल्या असतात? जीवाणूच्या, बॅक्टेरियाच्या. ठीक आहे. कोणामध्ये नसते पेशी भित्तिका? प्राण्यामध्ये नसते. कोणात असते? राईट. ऑनलाईन अडकलंय का? दिसत नाहीये का? ठीक आहे. हां, आता पेशी भित्तिका आहे, ठीक आहे, कळालं, तो आकारमान देतं, सगळं देतं, पण त्याचं कार्य काय आहे?
कधी कधी याच्यावर क्वेश्चन येतो. पेशीला मजबूत आकार देण्यासाठी असतं, स्टार्टिंगलाच बघितलं, पण हे महत्त्वाचं आहे. बाह्य वातावरणापासून व धक्क्यांपासून पेशींना रक्षण देतं. आता पेशी तर आपल्या शरीरामध्ये, मग बाह्य वातावरण कोणतं? असं नाही की बाहेर ऊन पडलं तर ते वातावरण किंवा बाहेर पाऊस पडला तर ते वातावरण. पेशी तर आपल्या शरीरामध्ये नीट आहे. असं नाही होत की आपलं हार्ट आहे आणि हार्टला बाहेर ऊन पडलं तर त्याला त्रास होतो. आपलं शरीराला त्रास होतो, हार्टला नाही होत. इन द सेम वे हे बाहेरचं वातावरण म्हणजे कोणतं? आपल्याच शरीरातलं वातावरण. समजा तुम्ही खूप वेळ पाणी नाही पिले तर काय होतं? शरीर डिहायड्रेटेड होऊन जातं आणि क्षार किंवा सॉल्ट जास्त वाढतात शरीरातले. मग काय होतं? या पेशींना पाणी जास्त न भेटल्यामुळे त्या एक ऑप्रेस्ड स्थितीमध्ये जातात. म्हणजेच काय झालं? शरीरातलं वातावरण खराब झालं. बाह्य वातावरण म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेरचं नाही, शरीराच्या आतलं, पण ते सेलसाठी म्हणजे पेशीसाठी बाहेरचं वातावरण. किंवा समजा तुम्ही CJP मध्येच गेले आणि उपोषणाला बसले 20 दिवस, तर उपोषणाला बसले म्हणून काय झालं? स्ट्रेस येतो तुमच्या बॉडीवर, म्हणजे त्या पेशीचं बाहेरचं वातावरण काहीतरी खराब झालेलं आहे. तर त्या बाह्य वातावरणापासून आणि धक्क्यांपासून पेशीचं संरक्षण करण्यासाठी हे असतं. आता CJPच्या प्रोटेस्टमध्ये वनस्पतींनी नव्हतं केलं उपोषण, तर ते उदाहरण तिथे बसणार नाही. पण समजा तुम्ही गावाला गेले, झाडांना पाणी नाही दिलं तर ते झाड मरू शकतं. तर त्याच्यापासून जे आहे बाह्य वातावरणापासून जे काही संरक्षण करायचं असेल ते पेशी भित्तिका करते. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे, त्या अजैविक असतात म्हणजे नॉन लिव्हिंग असतात. जरी आपल्या शरीरामध्ये आहे तरी ह्या ज्या पेशी भित्तिका आहे या काही लिव्हिंग थिंग्स नाही आहे. जसं आपलं हार्ट लिव्हिंग थिंग आहे, सगळे ऑर्गन लिव्हिंग आहे, पण पेशी भित्तिका, सेल स्वतः लिव्हिंग आहे पण पेशी भित्तिका, जसं की घर आहे आपलं आणि घराला कंपाऊंड वॉल असते, इन द सेम वे हे पण कंपाऊंड वॉल सारखं काम करतं. हे नॉन लिव्हिंग थिंग आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की ते मुक्त पारगम्य म्हणजे फ्रीली परमिएबल असतात. याचा अर्थ काय आहे? बाहेरून जर एखादा घटक येत असेल त्याला इझिली आत जाऊ देतं हे सेल वॉल, आणि आतून जर एखाद्या घटकाला बाहेर जायचं असेल, आता आतून कोणत्या घटकाला बाहेर जायचं असेल? थोडं असंच विचार करा, कोणाला बाहेर जावं वाटत असेल? पेशीमधनं काय बाहेर पडू शकतं? काहीतरी खराब झालेली गोष्ट, उत्सर्जन काहीतरी, घाम बाहेर येतो, आत नाही येत. घाम आपल्याला येतो, पेशीला नाही येत. ठीक आहे, उत्सर्जन काहीतरी, एकतर हे खराब झालंय किंवा हे कोणतं तरी अवयव खराब झालेला आहे त्याला बाहेर पाडण्यासाठी, किंवा खूप जास्त मीठ झालेलं आहे शरीरामध्ये कारण पाणी नाही पिते समजा आपण, तर या सेलमध्ये पण खूप जास्त सॉल्ट होऊन जातं किंवा युरिया होऊन जातो, तो बाहेर पाडायचं काम करतं पेशी भित्तिका. आणि जर काही चांगली गोष्ट असेल, जर आपण खूप दिवसाचं जेवणच नाही केलं आहे आणि अचानक काजू कतली खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये साखर होऊन जाते. ती साखर या सेलला पाहिजे जिवंत राहण्यासाठी, तर तो आतली जी गोष्ट लागतीये ती आतमध्ये घेऊन येतो आणि आतमधली जी गोष्ट खराब झाली आहे ती बाहेर टाकतो. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की पेशी भित्तिका या मुक्त पारगम्य म्हणजे फ्रीली परमिएबल अशा असतात. ठीक आहे, आता जे आपण इथून पुढे बघणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्या फ्रीली परमिएबल नसतात. म्हणून इकडे मी लक्ष तुम्हाला द्यायला लावलं, त्या सिलेक्टिव्ह परमिएबल असतात, म्हणजे काही काहीच गोष्टींना बाहेर जाऊ देतात आणि काही काहीच गोष्टींना आत येऊ देतात. इथून पुढची वाली गोष्ट. पण पेशी भित्तिकेबद्दल पूर्ण शिकवून झालंय. काही प्रॉब्लेम जर असं जरी झालं असेल ना की मॅम मला कळलंच नाही आहे पेशी काय असते, तरी सांगा मला. पेशी भित्तिका कळालंय का? पेशी कळलंय का? ओके, ठीक आहे, कळालंय का पक्क? काही पण प्रश्न आले तर सोडवाल ना? आज घरी गेल्यावर सोडवायचे. पहिलं झालं आपलं सेल वॉल, आता दुसरं प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा प्रद्रव्य पटल. आता यालाच अजून आपण पेशी पटल असं पण म्हणतो किंवा प्रद्रव्य पटल असं म्हणतो. कोणात असतं? जगातल्या सगळ्या पेशींमध्ये असतं. पेशी भित्तिका कोणात नसते? राईट. आणि जर मी पेशी पटल विचारलं तर ते प्राण्यांमध्ये असतं, वनस्पतीमध्ये असतं, जीवाणूमध्ये असतं, सगळ्यांमध्ये असतं? सगळ्यांमध्ये असतं. जगातल्या प्रत्येक पेशीमध्ये पेशी पटल असतं. आता बघा, इकडे दाखवते मी. हे ॲनिमल सेल आहे आणि हा प्लांट सेल आहे, म्हणजे हा वनस्पतीचा आहे, हा प्राण्यांचा आहे. याच्यामध्ये हे ग्रीन कलरचं मी तुम्हाला सांगितलं हे पेशी पटल होतं. याच्या आतमध्ये हे जे व्हाईटिश पोपटी कलरचं दिसतंय ना, तो आपला सेल मेम्ब्रेन आहे म्हणजे पेशी पटल आहे. आणि याच्यामध्ये हे जे आहे हे पेशी पटल आहे. याच्यामध्ये पेशी भित्तिका नाहीच आहे, तर हा जो आहे ऑरेंज कलरचा जो आहे तो पेशी पटल आहे. ठीक आहे,
मग ही पेशीचं सगळ्यात पातळ आवरण असतं. कधी कांदा तुम्ही चिरलेला असताना ते एक व्हाईट कलरचा पोपुद्र्यासारखं येतं, कधी बघितलंय का? असं स्किन असं मऊ मऊ असतं, ते तितकं पातळ तितकं मऊ असतं हे सेल मेम्ब्रेन किंवा पेशी पटल. एकदम पातळ आवरण असतं. ठीक आहे. रचना कशी असते म्हणजे कशापासून बनलेलं असतं? कायटिन कशापासून बनलं? कायटिन कोणाच्या शरीरात असतं? कोणाची पेशीभित्तिका कायटिन पासून बनली असते? कोणाची? प्राण्यात पेशीभित्तिकाच नसते. कायटिन पासून कोणाची असते? राईट, बुरशीची असते. आता ते आपण त्याचं शिकलो होतो, पेप्टिडोग्लायकॉन, कायटिन, वनस्पतीची कशापासून बनली आहे. आता हे जे पेशी पटल आहे हे वनस्पती म्हणा, जीवाणू म्हणा, बुरशी म्हणा, सगळ्याचं सेम घटकांनी बनलं असतं. ते घटक काय आहे? फ्लुइड मोझॅक मॉडेल आहे, त्याच्याबद्दल मी सांगते तुम्हाला. ही लाईन आता सध्या सोडा. कशापासून बनलं आहे ते बघा. प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, 52% प्रोटीन्सपासून बनलेलं असतं. स्निग्ध पदार्थ म्हणजेच लिपिड्स आणि कर्बोदके प्लस कोलेस्ट्रॉल याच्यापासून बनलं असतं. पण सगळ्यात महत्त्वाचे जे 2 घटक आहेत ते आहे लिपिड्स आणि हे प्रोटीन्स. ठीक आहे. 52% प्रोटीन आहे आणि आय गेस 40% लिपिड्स किंवा स्निग्ध पदार्थ आहे. बाकी थोडंसं जे उरलेलं आहे ते कोलेस्ट्रॉल आणि कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्सपासून बनलेलं असतं. आता हे जे याची रचना आहे ना, याला फ्लुइड मोझॅक मॉडेल असं एका शास्त्रज्ञानी नाव दिलेलं आहे. फ्लुइड का बरं दिलेलं आहे? कारण की हे जे सगळे प्रोटीन्स आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आहे ह्या ना पाण्यासारख्या, जसं समजा तुम्ही एक इमॅजिन करा की तुम्ही आत्ता फ्रीझरमध्ये बर्फ लावलेला आहे. बर्फाचा ट्रे किंवा एखाद्या वाटीत कधी बर्फ लावला आहे का? हां, आपल्याला लवकर पाहिजे समजा आणि तुम्ही 10च मिनटं झाले किंवा 15-20च मिनटं झाले आणि तुम्ही लगेच जाऊन चेक करताय की बर्फ नीट बनला का. त्यावेळेला काय होतं, एक तर फक्त काठानी किंवा बरोबर मिडलमध्येच थोडासा बर्फ बनला असतो. तुम्ही जर त्याला बोट लावलं तर तो फुटतो पण कुठेतरी एखादा असा गोळा बनला असतो जो कडक असतो, अजून बर्फ बनायला चालू होतं. इन द सेम वे हे जे प्रोटीन असतात ना, हे या पूर्ण पेशी पटलमध्ये इकडून तिकडे फिरतात. जसं ते पाण्यामधला बर्फ सांगते ना मी तुम्हाला, तुम्ही बोट लावलं तर तो इकडून तिकडे पळतो. म्हणून त्यांनी त्याचं नाव फ्लुइड ठेवलेलं आहे. फ्लुइड म्हणजे काय? प्रोटीन फ्रीली इकडून तिकडे पळतात. हा क्वेश्चन पण येणार नाही तुम्हाला, पण समजण्यासाठी सांगते. एवढं जेव्हा मी समजवेल तुम्हाला क्वेश्चन एवढाच येतो की फ्लुइड मोझॅक मॉडेल कोणी मांडलेलं आहे किंवा खालच्यापैकी कोणत्या गोष्टीला फ्लुइड मोझॅक म्हणलंय. तर पेशी पटलला फ्लुइड मोझॅक म्हटलंय. फ्लुइड मोझॅकचं मराठीत नाव नाहीये, फ्लुइड मोझॅकच आहे. आणि मोझॅक का म्हटलेलं आहे? कारण की हे जे प्रोटीन्स, कोलेस्ट्रॉल वगैरे आहेत ना, हे पिवळ्या कलरच्या ज्या गोष्टी आहे त्या एकत्र येऊन असं मोझॅक सारखं वेगवेगळ्या कलरचा आणि विणकामला जसं आपण म्हणतो ना मोझॅक, तसं याचा आकार बनलेला असतो. फ्लुइड म्हणजे काय? प्रोटीन एकदम फ्रीली इकडून तिकडे फिरतात. मोझॅक म्हणजे काय? त्याचा आकार असा काहीतरी विणकाम केल्यासारखा दिसतो. कळालं? आणि हे फ्लुइड मोझॅक मॉडेल हे S.J. सिंगर आणि G.L. निकोलसन यांनी सांगितलं आहे की पेशी पटल जेव्हा आम्ही मायक्रोस्कोपमधनं बघितलं तेव्हा ते आम्हाला फ्लुइड मोझॅक सारखं दिसलं. प्रोटीन जे होते जेव्हा आम्ही मायक्रोस्कोपमधनं बघत होतो तेव्हा प्रोटीन पाण्याच्या वाटीमध्ये इकडून तिकडे आम्हाला फिरताना दिसले. आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या, कोलेस्ट्रॉल म्हणा, कर्बोदके म्हणा, ते अशा प्रकारे त्यांचं विणकाम झालं होतं की ते मोझॅक दिसत होतं. मोझॅक म्हणजे काय? असं काहीतरी चित्र, जे असं बाज कशी असते आपली विणलेली परफेक्ट अशी, त्याला आपण मोझॅक मॉडेल म्हणू शकतो. कळालं? कोणी मांडलेला आहे फ्लुइड मोझॅक? गाणं म्हणणारा होता तो, असं लक्षात करा, सिंगर. ठीक आहे. S.J. सिंगर आणि G.L. निकोलसन यांनी मांडलंय. वर्ष कधीच विचारणार नाही. किंवा असं म्हणतील की खालीलपैकी कशाला फ्लुइड मोझॅक मॉडेल म्हटलं जातं. मग तुम्हाला ऑप्शन येईल की लवकारिका किंवा रायबोझोम किंवा पेशीपटल किंवा पेशीभित्तिका. काय आन्सर राहील मग? पेशीपटल. ठीक आहे. आता मी तुम्हाला इकडे सांगितलं होतं की ह्या ज्या पेशीभित्तिका असतात या फ्रीली परमिएबल असतात. आठवतं का? म्हणजे त्या चांगल्या गोष्टी ज्या पाहिजे त्या आत बाहेर सगळं करू शकतात. पण हे जे पेशीपटल आहेत ना ते फ्रीली नसतात. ते निवडक्षप म्हणजे जे चांगल्या गोष्टी आहेत त्यालाच आत घेतं आणि जे वाईट गोष्ट आहे त्याला बाहेर टाकतं. जसं की
पेशी भित्तिका मी काय म्हणलं, समजा तुम्ही साखर खाल्ली तर ते लगेच साखर ॲब्झॉर्ब करून घेतं पेशी भित्तिका. पण हे काय करतं, जर सेलकडे ऑलरेडी खूप साखर असेल, आता मला साखरेची गरज नाही, त्या सेलमध्ये यूज देत नाही. ठीक आहे. समजा सेलमध्ये ऑलरेडी खूप सॉल्ट झालेलं असेल, खूप मीठ असेल, तर हे काय करतं, सिलेक्टिव्ह म्हणजे काय, जे पाहिजे आहे तेच आत घेतं आणि जे खराब झालं आहे तेच बाहेर टाकतं. कळालं. प्रद्रव्य पटल जे आहे ते सर्वच पदार्थांना पेशीच्या आत बाहेर जाऊ देत नाही. पेशी पटल काय करतं, सगळ्याच पदार्थांना आत बाहेर जाऊ देतं, पण हे सिलेक्टिव्ह करतं. ते फक्त काही विशिष्ट पदार्थांनाच प्रवेश देतं किंवा बाहेर सोडतं, म्हणून याला निवडक्षम पारपटल असं म्हटलं जातं. ठीक आहे. समजा तुम्ही विचार करा, एखादी अघोरी व्यक्ती आहे, त्याला समजा तुम्ही म्हटलं हे माझे जुने कपडे बघ, याच्यातले चांगले चांगले कोणते तू घे, तो काय, नाही नाही सगळेच दे मला. हे काम कोण करतं आपल्यात, पेशी भित्तिका की पेशी पटल, भित्तिका. ते काय म्हणतं, जे आलं ते द्या. ठीक आहे. पण पेशी पटल काय करतं, खरंच बघतं याच्यातलं चांगलं काही आहे का. एखाद वेळेस खूप सारे कपडे असतील आणि त्याच्यातला एकही चांगला नसेल, तो म्हणेल मला काहीच नको. ते काम हा करतो, जे लागतंय तेवढंच आत घेतं, जे नाही पाहिजे ते बाहेर टाकून देतं. आता कोणी कोणी लोक नसतात का, खूप साऱ्या भाजीच्या थैल्या घरामध्ये, मोठ्या थैलीमध्ये खूप साऱ्या थैल्या गोळा करून ठेवतात. ते काम कोणाचं आहे, पेशी भित्तिकेचं. जे काही आहे ते आत घ्या, जे काही आहे ते बाहेर सोडा. पण हे काय करतं, नाही नाही सगळ्या थैल्याने लागत, ज्या ज्या कामाच्या आहे त्याच ठेवते, ज्या नाही लागत त्या फेकून देते. हे याचं काम आहे. आता निवडक्षम आहे तर कोणत्या कोणत्या गोष्टी आत घेतं आणि कोणत्या कोणत्या बाहेर सोडतं. पाणी, जेव्हा कधी आपण पाणी पितो तर याला वाटतं पाणी चांगली गोष्ट आहे, तर पेशी पटल जे ते पाणी आतमध्ये घेतं. जेव्हा आपण तुरीची डाळ खातो किंवा काहीही प्रोटीनयुक्त खातो तर ते प्रोटीन पण आत घेतं, कारण हे चांगलं आहे. आणि बाहेर काय गोष्टी काढतो, कार्बन डायऑक्साईड आणि युरिया. ठीक आहे. या गोष्टी कामाच्या नाही आहे म्हणून तो बाहेर काढतो. आता हे जे पेशी पटल आहे त्याचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की तो समस्थिती म्हणजे होमिओस्टॅसिस बनवून ठेवतो. जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की बाबा आपण खूप समजा उपोषणाला बसलेलो आहोत आणि मग आपल्या शरीरावरती खूप स्ट्रेस आलेला आहे, तर तो स्ट्रेस मॅनेज पेशी पटल करतो. म्हणजे काय, आपल्या सेलला मरू देत नाही किंवा बॉडीला मसल्स नाही खाऊ देत वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहे. किंवा ग्लुकोजचं कमी जास्त ग्लुकोज होत असेल, पाणी जर तुम्ही कमी पिलं असेल, आता समजा मी खूप वेळची बोलत आहे तर समजा, किंवा तुम्ही जरी बसले प्रवास वगैरे करून आले, तुम्हाला तहान लागली आहे, स्ट्रेस आपण कधी कधी म्हणतो मला चक्कर येते वगैरे अशा, तर त्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या वातावरणापासून आपल्या शरीराचं रक्षण पेशी पटल करतं. मग जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की होमिओस्टॅसिस किंवा समस्थिती खालच्यापैकी कोणामध्ये दर्शवली जाते, पेशी पटल, पेशी भित्तिका, पुढे आपण शिकणारे रायबोझोम्स किंवा केंद्रक, तर काय उत्तर द्याल तुम्ही, पेशी पटल. केंद्रक वगैरे नाही, केंद्रकाचं काय काम होतं, राईट, DNA. या दोन्ही गोष्टी झाल्या, दोघांमधला फरक कळाला. पेशी पटल कोणाकोणात असतात, सगळ्यांमध्ये, हां, आणि पेशी भित्तिका प्राण्यांमध्ये नसतात. फंगाय काय लिहिलं आहे ते मला फक्त फंगाय लिहून कळणार नाही, मला सांग. हां, मी तो क्वेश्चन विचारला होता त्याचा आन्सर असेल फंगाय, बरोबर आहे. आता पेशी द्रव्यामध्येच कळते काहीतरी पाण्यासारखं आहे, पण हे ॲक्च्युली असं आपल्या पिण्याच्या पाण्यासारखं नसतं, जेलीसारखं असतं. तो कधी ट्रान्सपरंट अशा कपामध्ये जेली येतं बघितलं आहे का, लहान मुलं खातात, तसं चिकट चिकट जेलीसारखं असतं. आता जे आपण शिकणार आहे ते सायटोप्लाझम किंवा पेशी द्रव्य. ठीक आहे. हे जे आतमध्ये तुम्हाला पोपटी कलरचं दिसतंय ना, ते पेशी द्रव्य आहे. हे इथे जे तुम्हाला ऑरेंज कलरचं दिसतंय ते पेशी द्रव्य आहे. म्हणजे याच्यामध्ये पेशीचे सगळे अंगके जे आता पुढे आपल्याला शिकायचे, पेशी अंगके, या पेशी द्रव्यामध्ये सिच्युएटेड असतात. या चिकट पदार्थामध्ये, जेलीसारख्या पदार्थामध्ये, ॲक्च्युली मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं नाही, आत्तापर्यंत आपण एवढंच बघितलं आहे की ही पेशी भित्तिका आहे, हे पेशी पटल आहे. आता त्याच्या आतमधलं हे बघतोय आपण की हे पेशी द्रव्य आहे, म्हणजे सायटोप्लाझम आहे. पण हे काय, हे काय, हे काय, हे सगळी अंगके आहे. जसं आपल्याला बोट आहे, कान आहे, डोळे, आपले अंगके आहेत ना, तसं सेलचे पण अंगके आहेत. हे आणि हे काहीतरी सारखं दिसतंय, ऑब्व्हियसली ते सारखं आहे. हे ॲनिमल सेल आहे, हा प्राण्याचा सेल आहे, आणि हा वनस्पतीचा सेल आहे, स्टार्टिंगलाच सांगितलं होतं. हे जे अंगके एकदम छानपैकी या सेलमध्ये येऊन बसलेले आहे, ते कशामुळे, पेशीद्रव्यामुळे. काय आहे पेशीद्रव्य, कोणाकोणात असतात,
वनस्पती आणि प्राणी दोघांकडे पेशीद्रव्य असतात. पेशीपटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान असलेला भागाला आपण पेशीद्रव्य म्हणतो. म्हणजे केंद्रक, आता सांगून देते, हे पिंक कलरचं जे दिसतंय तुम्हाला हे केंद्रक आहे वनस्पतीमधलं आणि हे केंद्रक आहे आपलं. ठीक आहे. केंद्रकाच्या आणि पेशीपटलच्या, म्हणजे हे पेशीपटल आहे, यांच्यामध्ये जे हे काही पाणी आहे सगळं, याला आपण सायटोप्लाझम किंवा पेशीद्रव्य असं म्हणतो. हा क्वेश्चन आलेला आहे कशाच्या दरम्यान येतं म्हणून. कशाच्या दरम्यान येतं कळालं ना. केंद्रकाच्या आणि पेशीपटलच्या दरम्यान जे कोणतं जेलीसारखं पाण्यासारखं द्रव्य आहे त्याला आपण पेशीद्रव्य असं म्हणतो. हे पेशीच्या आत असलेले जेलीसारखं घट्ट द्रव्य असतं. पेशीतील सर्व अंगके, आत्ताच सांगितलं मी, याच पेशीद्रव्यात विखुरलेली असतात. जर तुम्हाला असं म्हटलं पेशीपटलमध्ये सगळी पेशी अंगके विखुरलेली असतात, बरोबर आहे का? पेशीपटलमध्ये नाही, पेशीद्रव्यामध्ये. खूप छान लक्ष असतं बरं का, हुशार आहे तुम्ही. पेशीद्रव्याच्या केवळ द्रव भागाला सायटोसोल असं म्हणतो. म्हणजे हा जो द्रव भाग आहे ना त्याला आपण सायटोसोल असं पण म्हणतो. ॲक्च्युली आहे ते सायटोप्लाझम, पण हा जो द्रव भाग आहे त्याला आपण सायटोसोल असं म्हणतो. आता याची, हे जे पाणी आहे याची रचना काय आहे आपण बघितलं होतं ना. पेशीभित्तिका कायटिनची बनली असते, फंगायची, किंवा आपण हे बघितलं की पेशीपटल कशापासून बनलेला आहे. तसंच हे जे जेलीसारखं आहे पेशीद्रव्य ते कशापासून बनलेलं आहे? 90% याच्यात पाणी आहे. त्यानंतर अमिनो आम्ल म्हणजे अमायनो ॲसिड आहे, ज्याला आपण बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतो आपल्या शरीराचं. आपलं शरीर बनण्यासाठी अमायनो ॲसिड खूप महत्त्वाचं आहे. ग्लुकोज, खनिजे म्हणजे वेगवेगळे मिनरल्स, आणि विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व. याच्या आत्तापर्यंत आपण बघितलं का की पेशीभित्तिका किंवा पेशीपटल जीवनसत्वानी बनलेली आहे? नाही बघितलं आपण. प्रथिने, कर्बोदके, कोलेस्ट्रॉल हेच बघितलं. पण हे जे आहे पाणी, आपण जे काही तुरीची डाळ खाल्ली किंवा विटॅमिन खाल्ले, ABCDE, गाजर खाल्लं, हलवा खाल्ला, तो विटॅमिन बनतो, तर हा आपल्या पेशीद्रव्याला हेल्प करतो. ठीक आहे. आपण म्हणतो ना जास्त पाणी प्यायला पाहिजे, स्किन ग्लोई दिसते. ती ग्लोई का दिसते? कारण सेलमधलं पाणी वाढतं. छोटे छोटे जितके सेल आहे तितकं त्या सेलमध्ये पाणी वाढतं. आता जर याच्यातला कोणताही क्वेश्चन विचारला तर येईल ना, सगळ्यात जास्त कशापासून बनलेलं असतं? सगळ्यात जास्त काय असतं पेशीद्रव्यामध्ये? पाणी. पाण्यासारखंच असतं ना ते. ठीक आहे. आता याचं मुख्य कार्य काय आहे? आपल्या जे आत्ता मी म्हटलं जास्त पाणी पिलं तर ग्लो येतो, म्हणजेच काय होईल, किंवा आपण समजा साखर खाल्ली तर आपल्याला जास्त एनर्जी येते. जेव्हा एनर्जी लेस फील होतं तेव्हाच आपण ORS किंवा इलेक्ट्रॉल पावडर पितो. तर ज्या कोणत्या केमिकल रिॲक्शन आपल्या शरीरात होतात किंवा वनस्पतीमध्ये होतात, या सगळ्या या सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्यामुळे होतात. ज्या काही रासायनिक क्रिया आहेत त्या पेशीमध्ये होणाऱ्या बहुतांश जैव रासायनिक अभिक्रिया म्हणजे बायोकेमिकल रिॲक्शन याच भागात घडून येतात. म्हणजे समजा असं झालं की इन्सुलिन कमी जास्त झालेलं आहे, तर ते कुठे होणार? ॲक्च्युली इथे होणार, पेशीद्रव्यामध्ये. आता सारखंच एक जीवद्रव्य पण असतं, थोडंसं नीट लक्ष घ्या. हा पेशीचा संपूर्ण सजीव जेलीसारखा द्रवरूप भाग आहे. म्हणजे हे याच्यातच आहे, याच्यामध्येच हे जे सायटोप्लाझम आहे ना याच्यातच प्रोटोप्लाझम पण असतं. दोघांमध्ये फरक एवढा आहे फक्त, प्रोटोप्लाझममध्ये सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस दोन्ही गोष्टी येतात, पण सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस येत नाही. पुन्हा सांगते, आपण काय म्हटलं होतं, हे जे पेशीद्रव्य आहे हे केंद्रक आणि पेशीपटलच्या मध्ये येतं. केंद्रक येतं त्याच्यात असं बोललो का आपण? उलटं केंद्रकानंतर येतं ते. केंद्रक आणि पेशीपटलच्या दरम्यान येतं पेशीद्रव्य. पण हे जे प्रोटोप्लाझम आहे तर हे याच्यामध्ये न्यूक्लियस येतं. म्हणजे एवढा सगळा भाग, हा सगळा भाग जो आहे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मिळून प्रोटोप्लाझम होतं. कळालं? म्हणजे प्रोटोप्लाझममध्ये न्यूक्लियस येतं, सायटोप्लाझममध्ये येत नाही. एवढंच सांगायचं आहे मला तुम्हाला, एवढाच क्वेश्चन येईल. प्रोटोप्लाझममध्ये न्यूक्लियस येतं की नाही येत? येतं, आणि सायटोप्लाझममध्ये नाही येत. सायटोप्लाझम तर उलटं न्यूक्लियस आणि म्हणजे केंद्रक आणि पेशीपटलच्या दरम्यान असतं. कळालं ना? ठीक आहे. नाही कळालं तरी मला डायरेक्ट विचारा. आता याचा शोध कोणी लावलेला आहे? प्रोटोप्लाझमचा पुरकिंजी यांनी लावलेला आहे 1839 मध्ये. सजीव द्रवाला प्रोटोप्लाझम असं म्हणतात. ठीक आहे.
हे नाव लक्षात ठेवा. आणि जीवनाचा भौतिक आधार असं या प्रोटोप्लाझमला म्हटलं आहे. का? कारण की या शास्त्रज्ञांनी थॉमस हेक्सले यांनी सांगितलेलं आहे की DNA जो आहे किंवा न्यूक्लियस जे आहे ते प्रोटोप्लाझममध्ये असतं. हे सगळ्यात आधी थॉमस यांनी सांगितलं होतं. ठीक आहे. सायटोप्लाझम आणि प्रोटोप्लाझममध्ये तुम्हाला लक्षात राहावं म्हणून हे डिस्टिंक्शन दिलेलं आहे मी. सायटोप्लाझम म्हणजे काय? फक्त हे सगळं पाणी, आणि न्यूक्लियसच्या आणि सेल मेम्ब्रेनच्या दरम्यान येतं सायटोप्लाझम. आणि प्रोटोप्लाझम म्हणजे काय? न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम दोन्ही गोष्टी प्रोटोप्लाझममध्ये येतात. ठीक आहे. डिस्टिंक्शन काय आहे? व्याख्या प्रोटोप्लाझमची: पेशीच्या आतील संपूर्ण सजीव द्रवाला आपण केंद्रासह प्रोटोप्लाझम म्हणतो, आणि केंद्रक सोडून पेशी पटल आणि केंद्रकाच्या भोवतीचा भाग याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. घटक काय आहे यात? सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओलस म्हणजेच DNA, न्यूक्लियस सगळ्या गोष्टी येतात. याच्यामध्ये सिस्टॉल काय आहे मी सांगितलं होतं, ते जे पाणी आहे त्यालाच आपण सिस्टॉल पण म्हणतो. आणि पेशी अंगके येतात. अस्तित्व हा संपूर्ण पेशीचा सजीव आधार आहे. सजीव का? आपली ओळखच न्यूक्लियसमध्ये, आणि तो न्यूक्लियसच प्रोटोप्लाझममध्ये, आणि हा प्रोटोप्लाझमचाच एक भाग आहे. प्रोटोप्लाझममध्ये काय काय येतं? न्यूक्लियस आणि केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. हां, राईट. प्रोटोप्लाझममध्ये दोन्ही गोष्टी येतात, पण सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस येत नाही. ठीक आहे. आता या तिन्ही गोष्टी झाल्या. पेशी अंगके खूप मोठा आहे. घ्यायचं आहे का? घेऊ पण शकते मी. पेशी अंगके बघायचे आहेत आपल्याला उद्या. एवढे सगळे पेशी अंगके. ठीक आहे. म्हणजे केंद्रक आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला, पण केंद्रकाचं काय काय काम आहे, लायका रिका, मग सगळे क्वेश्चन सोडवू नाही शकणार तुम्ही आज जर मी सगळे दिले तर. अजून अर्धा तास लागेल हे शिकवायला. घेऊ की नको घेऊ? नको का? सरांना विचार, भूगोलाचं लेक्चर आहे का? ऑनलाईन घेऊ का? सांगा एकदा. नाही, भूगोल नाही आहे सरांचं, राज्यशास्त्र आहे. सॉरी. बोर झालं का? मला तेवढं सांगा, फ्रीली सांगा. ठीक आहे, चालेल. मग खूप बाकी आहे, एवढं बाकी आहे. इथून 17 नंबरपासून 31 नंबरपर्यंत राज्यशास्त्र होऊन जाईल. आता पॉलिटी होईल, आणि याच्यावरतीच लाईव्ह घ्या. आता सरांची वेळ झाली आहे ना, तर याच्यावरतीच दुसरं लेक्चर होईल, तेही तुम्ही बघू शकता. राज्यशास्त्र आहे हे, आपण उद्याला घेऊया, आणि मग उद्या मी तुमच्यासोबत PYQ शेअर करेल. ठीक आहे. थँक्यू. काही डाऊट्स आहेत का ऑनलाईनला? डाऊट असतील तर विचारा. हो. ठीक आहे, चला. थँक्यू सो मच.